नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की मन म्हणजे काय आणि ते आत्म्याला मोहाच्या जाळ्यात कसे अडकवून ठेवते ही माहिती घेऊन आली आहे. श्रीमद भगवद्गीता हा हिंदूचा पवित्र धर्मग्रंथ आहे, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मानवी सभ्यतेच्या भावनांशी संबंधित सर्व सुख दुःख आणि ज्ञानप्राप्तीशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तुम्ही हा ग्रंथ एक प्रेरणादायी माहितीसाठी देखील वाचू शकता, जे तुम्हाला संपूर्ण जगात क्वचितच यापेक्षा चांगले प्रेरणादायी पुस्तक सापडेल. आज आपण मनाबद्दल जाणून घेणार आहोत, जो एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हे मनच माणसाला चांगल्या वाईट गोष्टी करायला भाग पाडते. या मनावर जर कोणाचा ताबा नसेल तर ती व्यक्ती अंधारात हरवून जाते. चला तर मग भगवद्गीतेतील एका कथेनुसार जाणून घेऊया, ज्यामध्ये अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांकडून मनाबद्दल जाणून घ्यायची इच्छा होती, ज्यावर भगवान श्रीकृष्णांनी प्राण्यांच्या मनाबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे. तर आपण ते जाणून घेऊया. मनाचे वर्णन. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे पार्थ, मन हे शरीराचा एक अदृश्य भाग आहे. मन जे दिसत नाही पण शरीराचा सर्वात शक्तिशाली भाग आहे. मन हे शरीराचा एक भाग आहे, पण त्याचा आत्म्याशी काहीही संबंध नाही. शरीररूपी रथात बसलेला आत्मा जर रथाचा स्वामी असेल तर मन शरीररूपी रथाचा सारथी आहे. हे मनच आहे जे इंद्रियांचे घोडे इकडे तिकडे फिरायला लावते. कधी तारुण्याच्या उन्हात ते चंचल मन माणसाला मोहात पाडते की ते सर्व शक्तिमान आहे. ते सर्व काही करू शकते, ज्याच्या पुढे प्रत्येकाला नतमस्तक व्हावे लागते, आणि तेच मन इतरांना अत्याचार करण्यास भाग पाडते. पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की ज्याप्रमाणे दिव्याची वात दिव्याखालील अंधार पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे तारुण्य त्यामागे लपलेले म्हातारपण आणि अशक्तपणा पाहू शकत नाही. पण जेव्हा अंगात तारुण्याचे तूप जळू लागते आणि दिव्याखाली लपलेला अंधार वाढू लागतो, तेव्हा तो माणूस घाबरतो आणि आजारी असल्याचे ओरडू लागतो, आणि मग तो रडायला लागतो. मनातल्या मनात रडण्याचे नाटकही मनच करत असते. हे अर्जुन, हे दुसरे तिसरे कोणी नसून दांभिक मनच माणसाला मीपणा अहंकाररूपी मदिराने मादक बनवते. मनाच्या हातात मोहमायाचे सापळे असतात, जे ते माणसाच्या वासनेवर घालत राहते आणि त्याला आपल्या नियंत्रणात आणत असते. हे मन त्याच्या शरीराशी, सुखाशी आणि दुःखाशी जोडले जाते. हे मन सुखात आनंदाची गाणी गाते आणि दुःखात दुःखाची गाणी गुणगुणते. दुःखात इतरांना सामावून घेत आनंदी होते. त्याचे मन आयुष्याच्या शेवटपर्यंत कोणत्याही प्राण्याला त्याच्या सापळ्यातून बाहेर पडू देत नाही. ते त्याला आपल्या ताब्यात ठेवते आणि त्याला विविध प्रकारे नाचवायला लावते. त्या प्राण्याला त्याच्या अंतरंगात डोकावून स्वतःला त्या परमात्म्याशी भेटायला पुरेसा वेळही देत नाही. पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे पार्थ, प्राणीला आपल्या मनावर ताबा मिळवून स्वतःच्या आत्म्यात भगवंताचे दर्शन घेणे आवश्यक आहे. तर त्या आत्म्यात भगवंताचा प्रकाश स्पष्टपणे दिसेल. यालाच भगवंताचा साक्षात्कार म्हणतात. पुढे अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो की तुम्ही म्हणता की स्वतःच्या आत पहा आणि त्या आत्म्यात प्रकाशित झालेला आत्मा आणि परमात्मा ओळखा. म्हणजेच आत्म्याशिवाय दुसरा कोणी आहे जो आत्म्याला ओळखेल का? हे तुम्ही कोणाला म्हणत आहात की आत्मा ओळखावा, आणि अंतरात्म्याला कोण ओळखेल? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मन हे तुमचे मन आहे, जे तुम्हाला या शरीरातील आत्मा आणि ईश्वर ओळखण्यास मदत करेल. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, पण तुम्ही म्हणता की मन आत्म्याला मोहमायाच्या जाळ्यात अडकवून खूप नाचवते. मग ते आत्मा आणि ईश्वराकडे कसे नेणार? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुन, तू योग्य प्रश्न विचारला आहेस. उत्तर आहे की जोपर्यंत तू स्वतःला मन आणि सुखाच्या नियंत्रणात राहू देत आहेस,
तोपर्यंत ते तुला नाचवत राहील. हे पार्थ, मनुष्याचे शरीर रथासारखे आहे. त्या रथाचे घोडे म्हणजे डोळे, नाक, कान, तोंड आणि जीभ या इंद्रियांप्रमाणे समजून घे. या इंद्रियांना चालविणारा सारथी म्हणजे मन, आणि जो त्यात रथात बसतो तो त्याचा स्वामी आहे. तो आत्मा आहे. मनुष्याचे इंद्रिय त्यांच्या सुखाकडे आकर्षित होत राहते आणि त्याचे मन इंद्रियांच्या सुखाकडे धावत राहते. हे तेव्हाच घडू शकते जोपर्यंत आत्मा त्याच्या मनावर नियंत्रण ठेवत नाही. जोपर्यंत मन नियंत्रणात येत नाही तोपर्यंत त्याची इंद्रिये त्याच्या सुखाकडेच धावत राहतील. सुख त्यांना हाक मारते आणि इंद्रिये त्यांच्याकडे धावतात आणि मन आत्म्याची पर्वा न करता रथाकडे घेऊन जाते. पण जेव्हा तुम्ही स्वतः मनाच्या नियंत्रणात न राहता मनावर नियंत्रण ठेवता तेव्हा तेच मन एखाद्या चांगल्या सारथीप्रमाणे आपल्या शरीराची काळजी घेईल. रथ सरळ परमेश्वराच्या चरणी मोक्षप्राप्तीसाठी नेईल. तर आता बघूयात भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि 18 अध्यायात अर्जुनाला काय शिकवले, कोणते ज्ञान दिले ते बघूयात. सर्व धर्मग्रंथांमध्ये भगवद्गीता ही सर्वात महत्त्वाची मानली जाते, कारण त्यात मानवी जीवनाचे सार आहे आणि त्यात महाभारत काळापासून द्वापार युगापर्यंत श्रीकृष्णांच्या सर्व लीलांचे वर्णन आहे. महर्षी वेदव्यास यांनी त्याची रचना केली होती. भगवद्गीता ही संपूर्णपणे अर्जुन आणि त्याचा सारथी श्रीकृष्ण यांच्यातील संवादावर आधारित ग्रंथ आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, एकेश्वरवाद इत्यादींची गीतेमध्ये अतिशय सुंदर चर्चा केलेली आहे. गीता मानवी कृतीचे महत्त्व स्पष्ट करते. सर्वोत्तम मानवी जीवनाचे सार गीतेत सांगितले आहे. यात 18 अध्याय आहेत, ज्यात तुमच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाऊ शकते आणि तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण केले जाऊ शकते. पहिला अध्याय, गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विशद योग आहे. अर्जुनाच्या मनस्थितीचे 46 श्लोकांद्वारे वर्णन केले आहे. अर्जुन आपल्या नातेवाईकांशी लढण्यास कसा घाबरतो आणि भगवान श्रीकृष्ण त्याला कसे पटवून देतात. दुसरा अध्याय, गीतेचा दुसरा अध्याय संख्या योग मध्ये एकूण 72 श्लोक आहेत, ज्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग, ज्ञानयोग, सांख्ययोग, बुद्धयोग आणि आत्मज्ञान देतात. हा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेचा सारांश आहे. तो अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. तिसरा अध्याय, गीतेचा तिसरा अध्याय कर्मयोग आहे. त्यात 43 श्लोक आहेत. यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की आपण परिणामांची चिंता न करता आपले कर्म करत राहावे. चौथा अध्याय, ज्ञानकर्म, संन्यास योग, हा गीतेचा चौथा अध्याय असून त्यात 42 श्लोक आहेत. अर्जुनाला श्रीकृष्ण स्पष्ट करतात की धर्मगुरूंच्या रक्षणासाठी आणि अधर्मिकांच्या नाशासाठी गुरुचे अत्यंत महत्त्व आहे. पाचवा अध्याय, कर्मसन्यास, हा योग गीतेचा 5वा अध्याय आहे, ज्यामध्ये 29 श्लोक आहेत. यामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो की तुमच्यासाठी कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोन्हीपैकी कोणता उत्तम आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की दोघांचे ध्येय एकच आहे, पण कर्मयोग श्रेष्ठ आहे. 6वा अध्याय, आत्मसंयम, हा योग गीतेचा 6वा अध्याय असून त्यात 47 श्लोक आहेत. यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योगाबद्दल सांगतात. मनाची कोंडी कशी दूर करता येईल हे ते सांगतात. 7वा अध्याय, ज्ञानविज्ञान, हा योग गीतेचा 7वा अध्याय आहे, ज्यामध्ये 30 श्लोक आहेत. यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला निरपेक्ष वास्तव आणि तिची भ्रामक ऊर्जा, माया याबद्दल सांगतात. 8वा अध्याय, गीतेचा 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग असून त्यात 28 श्लोक आहेत. गीतेच्या या ग्रंथात स्वर्ग आणि नरक या तत्वांचा समावेश आहे. हे मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीचे विचार, आध्यात्मिक जग आणि नरक आणि स्वर्गाचा मार्ग याबद्दल सांगते. 9वा अध्याय, राजविद्या, राजगुह्य, हा योग गीतेचा 9वा अध्याय आहे, ज्यामध्ये 34 श्लोक आहेत. असे म्हणतात की श्रीकृष्णांची आंतरिक ऊर्जा सृष्टीमध्ये व्यापते.
ती निर्माण करते आणि संपूर्ण विश्वाचा नाश करते. 10वा अध्याय विभूती योग हा गीतेचा 10वा अध्याय असून त्यात 42 श्लोक आहेत. त्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की सर्व घटक आणि आध्यात्मिक अस्तित्व अंताचे कारण कसे आहेत. 11वा अध्याय विश्वस्वरूप दर्शन हा योग गीतेचा 11वा अध्याय असून त्यात 55 श्लोक आहेत. या अध्यायात अर्जुनाच्या विनंतीवरून श्रीकृष्ण आपले विश्वरूप धारण करतात. 12वा अध्याय भक्तियोग हा गीतेचा 12वा अध्याय असून त्यात 20 श्लोक आहेत. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्तिमार्गाचा महिमा सांगतात. यासोबतच ते अर्जुनाला भक्तियोग समजावून सांगतात. 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग गीता हा 13वा अध्याय असून त्यात 35 श्लोक आहेत. यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ज्ञान आणि सत्व रज आणि तमगुणांद्वारे चांगल्या योनीत जन्म घेण्याचा मार्ग सांगतात. 14वा अध्याय गणत्रय विभाग योग आहे. यात 27 श्लोक आहेत. त्यामध्ये श्रीकृष्णांनी सत्व रज आणि तम या गुणांचे तसेच मनुष्याच्या सर्वोत्तम मध्यम आणि इतर गतींचे तपशीलवार वर्णन केले आहे. शेवटी हे गुण मिळवण्याचे साधन व त्याचे परिणाम सांगितले आहेत. 15वा अध्याय गीतेचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग आहे. त्यात 20 श्लोक आहेत. यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की दैवी प्रकृतीचे ज्ञानी माणसे माझी भजने सर्व प्रकारे गातात आणि आसुरी स्वभावाचे अज्ञानी लोक माझी थट्टा करतात. 16वा अध्याय दैवासुर संप द्विभाग हा योग गीतेचा 16वा अध्याय असून त्यात 24 श्लोक आहेत. यामध्ये श्रीकृष्ण दैवी स्वभाव असलेल्या ज्ञानी आणि आसुरी स्वभाव असलेल्या अज्ञानी पुरुषाची वैशिष्ट्ये स्पष्ट करतात. 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग हा योगगीतेचा 17वा अध्याय आहे. त्यात 28 श्लोक आहेत. यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की जे शास्त्रपद्धतीचे ज्ञान नसल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे शास्त्रपद्धती सोडून यज्ञ पूजा इत्यादी शुभकर्मे भक्तिभावाने करतात त्यांची स्थिती काय आहे. 18वा अध्याय मोक्ष संन्यास हा योग गीतेचा 18वा अध्याय आहे. त्यात 78 श्लोक आहेत. हा अध्याय मागील सर्व अध्यायांचा सारांश आहे. यामध्ये अर्जुन श्रीकृष्णांकडून ज्ञानयोग आणि त्याग म्हणजेच फलशक्तीशिवाय कर्मयोग शिकण्याची इच्छा व्यक्त करतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये.